नमस्कार मित्रांनो, मी प्रतीकपुरी. आपल्या सर्वांच्या मनात अनेकदा राजकीय नेत्यांना शिव्या देण्याची प्रबळ इच्छा दाटून येते. अनेक जण देतात, अनेकांची इच्छा असूनही देता येत नाही. ते मनातल्या मनात अर्थातच देत असतील. कुठलाही पक्ष असो, कुठलाही नेता असो, राजकीय नेता असो, कोणाच्या विरुद्ध तरी प्रचंड संताप आपल्या मनात खदखदत असतो. पण दरवेळेस काही वेळेस भीती वाटते की आपण हे योग्य करतो आहे का? असं करणं चुकीचं राहील का? आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल का? तर मी आज तुम्हाला त्याविषयी सांगतो की राजकीय नेत्यांना आपण शिव्या देऊ शकतो. तसा शिव्या देण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि घटनेने तो अधिकार दिलेला आहे. घटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन असा एक अधिकार आहे, म्हणजे भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. आणि हे अभिव्यक्तीचं आणि भाषणाचं स्वातंत्र्य कशासाठी दिलं आहे की आपल्या मनात जर एखाद्या गोष्टीबद्दल सरकारच्या विरोधात किंवा राजकीय नेत्यांच्या, राजकीय पक्षांच्या विरोधात जर काही मतभेद असतील, मनभेद असतील, तर ते व्यक्त करता यावेत कुठल्याही भीतीविना, कुठल्याही आक्षेपाविना, कुठल्याही गफलतीविना. आणि कुठल्याही कायद्याच्या अडचणीशिवाय, म्हणजे कायदेशीर अडचणीशिवाय. तर त्यासाठी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. अर्थातच हा वैयक्तिक हल्ला नसावा. कोणावर वैयक्तिक हल्ला करू नये. त्याच्या कामावरून त्याच्यावर टीका केलेली काही अडचण नाही. त्याच्यात टीकेमध्ये जर शिव्या दिल्या तर त्याची काही अडचण नाही तुम्हाला. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय करू शकता की तुमच्या मनात जर एखाद्या राजकीय नेत्याविरुद्ध, पक्षाविरुद्ध जर संताप असेल तर तुमच्या मतदानातून, हे तुमचं मतदान, हे बोट मतदानाचं, त्याच्यातून तुम्ही तो व्यक्त करू शकता. 20 नोव्हेंबर आहे, जवळच आहे महाराष्ट्राचं विधानसभा निवडणूक. तुमचा जो काही संताप असेल तो या मतपेटीतून, तुझ्या मतदानातून व्यक्त करा. तो सर्वात मोठा तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ती सर्वात मोठी शिवी बसणार आहे कोणत्याही माजोरड्या नेत्याला, कोणत्याही माजोरड्या पक्षाला. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय संविधान.